तर आज आपण आणले पावती बुक डिझाईनवर एकदम खतरनाक नाथ ट्युटोरियल. आज आपण 3 ए टेबल त्याच्या PhD दिल्यात, प्लस 3 PLP फाईल दिल्यात आणि एक्स्ट्रा मटेरियल पण दिलं आहे. सगळा विषय आजच्या आपल्या ट्युटोरियलमध्ये सांगितला गेला आहे. नक्कीच युनिक, ट्रेंडिंग, बेस्ट लेवलचं कटआउट लेवलची पावती बुक असेल, लँडस्केप असेल आडवी, पोर्ट्रेट असेल उभी, सगळ्या प्रकारच्या आपल्या गोष्टी आणल्यात आपण. आणि नक्कीच तुम्हाला आवडेल आय होप. बाकी गणपती बाप्पांच्या अशाच सिरीजवर आपण नक्कीच युनिक जसं की वरचा मंडळाचा बोर्ड असतोय, आपलं पावती बुकचा विषय असेल किंवा अजून तुमच्या ज्या काय मागण्या आहेत, आता वारी पण आल्या, आषाढी पण आल्या, भरपूर काही इथनं पुढं कंटिन्यू ट्युटोरियल टाकण्याचा प्रयत्न असणार आहे देवाच्या कृपेनं. फक्त तुम्हाला कोणत्या टॉपिकवर ट्युटोरियल पाहिजे ज्याला तुम्ही ढीग प्रेम देणार म्हणाले ते नक्कीच कमेंट करा. बाकी भावांनो, राहिला विषय क्लासचा, तर नक्कीच आपली फायनल डेट फिक्स झाल्या. येत्या 1 ऑगस्टपासून आपली पुढची ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच चालू होत आहे. याची तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो प्रॉपर. आपला पहिला जो काही क्लास असतो तो 25 दिवसांचा असतोय. रोज संध्याकाळी 7 ते 8:30 दीड तास या वेळेत गुगल मीट ॲप्लिकेशनवर क्लास होतोय. जो क्लास होईल त्याचं डेलीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग भेटेल. यासोबत तुम्हाला 3 सॉफ्टवेअर भेटतील, फोटोशॉप, इल्युस्ट्रेटर आणि फिल्मोरा. प्लस 70 GB डाटा मटेरियल भेटेल, तुमच्या नावाची कॅलिग्राफी आणि सर्टिफिकेट भेटेल. यामध्ये फोटोशॉप बेसिक ते ॲडव्हान्स शिकून त्यात ऑल टाईप सगळ्या डिझाईन्स कव्हर होतील. ॲडोबी इल्युस्ट्रेटरमध्ये काही गोष्टी आहेत, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी. हिची फी राहील 3600 रुपये. राहायला विषय आता आपल्या PCच्या ऑफलाईन क्लासचा. ऑफलाईन क्लास सांगली येते आहे, सांगली स्टँडजवळच कोल्हापूर सांगली हायवे रोड टचच आपलं ऑफिस आहे. तर हा आपला क्लास 30 दिवसांचा असतो. तोही 1 ऑगस्टपासूनच चालू होणार आहे. हा रोज 1.5 ते 2 तास शिकवलं जाईल. सकाळी 10 वाजता क्लास राहील. त्यानंतर प्रॅक्टिससाठी तुम्हाला 2 तास प्लस प्रॅक्टिससाठी वेळ दिला जाईल. रोज 3 ते 4 तास प्लस आपला क्लास राहील. जो क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग पण भेटेल. यासोबत तुम्हाला 3 सॉफ्टवेअर फ्रेम स्वरूपातील सर्टिफिकेट, तुमच्या नावाची कॅलिग्राफी आणि 3 सॉफ्टवेअर भेटतील, फोटोशॉप, इल्युस्ट्रेटर, फिल्मोरा. यामध्ये ड्युरेशन जास्त आहे, त्यामुळे जास्त गोष्टी कवर होत्यात. फोटोशॉप बेसिक ते ॲडव्हान्स कवर करून ऑल टाईप सगळ्या डिझाईन. ॲडोबी इल्युस्ट्रेटरमध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी. तर जे राहायला येणार आहेत खास करून परगावावरून, त्यांची राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होईल. ह्याची फी जाते टोटल राहण्या जेवणासकट 17,000 रुपये आणि ओनली क्लासची फी 10,000 रुपये. जे लोकलचे त्यांच्यासाठी सांगतो. बाकी राहिला विषय आता फक्त मोबाईलचा क्लासचा. मोबाईलचा क्लास आपला रेकॉर्डेड भेटतोय. तो ऑलरेडी ऑनलाईन क्लास झाला आहे, तर तोच 25 दिवसांचा क्लास आहे. तो व्हिडिओ स्वरूपात भेटतोय. एक व्हिडिओ 1.5 तासाचा, त्यात तुम्हाला 25 व्हिडिओज भेटतील. यासोबत तुम्हाला ॲप्लिकेशन्स, मटेरियल, सर्टिफिकेट, तुमच्या नावाची कॅलिग्राफी सगळ्या गोष्टी भेटतील. फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फिनिट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत. असं भरपूर वेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये डीपमध्ये क्लास झाला आहे. ऑल टाईप डिझाईन, बेसिक ते ॲडव्हान्स कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, व्यावहारिक गोष्टी सगळं बेसिक ते ॲडव्हान्स शिकवले. 1500 रुपयेचा क्लास आहे. नक्कीच तुम्हाला तिन्हीपैकी कोणता क्लास पाहिजे वर तुम्हाला नंबर दिसला आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात. त्यानंतर ॲडमिशन डन करू शकताय. बाकी चला बिना वेळ घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात. तर भावांनो, फायनली आता आलो आपण आपली पावती बुक बघायला. पावती बुक ही A4 साईजमध्ये केली जाते. A4 साईजमध्ये 2 गोष्टी असतात. एक म्हणजे मोठीच्या मोठी A4 आहे अशी कंप्लीट, आणि दुसरी म्हणजे A4 1/4 भाग, म्हणजे 1/4 भाग असतो आपला, जो काय A4च्या गोष्टीच आहेत. तर तो पण बघूयात प्रॉपर. पहिल्यांदा A4च्या काही कटआउटच्या गोष्टी आहेत त्या नक्कीच बघूयात. A4 साईज कुठं बघायला भेटत्या? फोटोशॉपमध्ये प्रिंटला आला की तुम्हाला A4 हा भाग बघायला भेटेल. A4ला टाका, गोष्टी सेटअप होतील परफेक्ट. त्यानंतर आता इथं गोष्टी आपल्या सेटअप करून घ्यायच्या आहेत. या एक गोष्टी आता आपण बघूयात आणि बघण्याचा प्रयत्न करूयात. चला सुरुवात करतोय आपल्या पहिल्या डिझाईनची. तर पहिली डिझाईन आपली आता पावती बुक 2 आहे. म्हणजे एक प्रकारे ही बघायला गेलं तर एक प्रकारे आडवी थीम आहे. आडवी थीम म्हणजे आता ही जी का आपण A4 साईज घेतली आहे, यामध्ये ती आडवी साईज कशी घ्यायची मी तुम्हाला सांगतो. व्ह्यूमध्ये जायचं, न्यू गाईड लेआउटला जायचं आणि तर 4x4 साईज घेतला तरी चालेल तुम्हाला. म्हणजे चांगल्या प्रकारे गाईड्स येतील. आणि त्या गाईड्स आल्यानंतर इथं तुम्हाला एक रेक्टँगल घ्यायचा आणि असा इथं रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे वरच्या फक्त साईडला. आणि फक्त यातलं स्नॅप ऑन पाहिजे, जेणेकरून परफेक्ट आपला रेक्टँगल येईल. जरा कळण्यासाठी साईज चेंज करतो, म्हणजे एक प्रकारे कलर चेंज करतो. आणि प्रॉपर लेवलला हा आपला जो काय भाग आहे क्रॉप करून घ्यायचा आहे. म्हणजे A4मध्ये 4 प्रिंटा काढल्या जातात, एवढं लक्षात ठेवा आडव्या याच्या. बाकी आपल्याकडे भाग किती राहणार मंडळाकडे आणि पुढच्या ज्यांनी पावती केल्या त्यांच्याकडे किती जाणार तो भाग बघण्यासाठी इथं पुन्हा व्ह्यूला जायचं आहे. पुन्हा क्लिअर गाईड्स करा, पुन्हा व्ह्यू आणि न्यू गाईड लेआउट. आणि इथं 3x3 टाका फक्त. 3 आणि रो 3 काय टाकायची गरज नाही, पण असू देईल. तर आता हा जो काय भाग बघायला भेटतो 1/3 भाग हा आपल्याकडे राहील. आणि बाकी ज्या का 2 एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत या पुढच्या पार्टीकडे जातील. एवढं फक्त लक्षात ठेवा. चला आता बॅकग्राऊंड 3 भाग आपण एक गोष्टी ॲड करत जाऊयात. सगळ्या गोष्टी PhDच्या माध्यमातून तुम्हाला एडिटेबल दिल्यात. आय होप नक्कीच चेक करा. आणि बाकी मटेरियल पण दिलं आणि PLP पण दिल्या.
तर पहिला आपण बॅकग्राऊंड आपलं ॲड केलं आहे बाप्पाच्या कृपेनं, कारण का बाप्पाचीच थीम आहे सगळी आपली कंप्लीट. एक एक गोष्टी आता आपण ॲड करतो आहे. बाप्पाच्या पाठीमागचा शेप घेतला आहे, शेप घेऊन त्याला क्लिप केलं आहे आणि त्याच्यात मारला आहे ब्रश, बॅकग्राऊंडचा कलर घेऊन, एवढाच आहे विषय. आणि जरा वगैरे लावला आहे वरनं इनर शॅडो, सगळं तुम्हाला बघायला भेटेल. चेक करा. इथं बाप्पांचा पिक आपला ॲड केला परफेक्ट लेवलला, कंट्रोल 0 मी जरा सेट करतो मोठं, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. जरा गाईड्स मी घालवतो तात्पुरतं, गाईड्स घेऊनच काम करा, चांगलं होईल. आपल्या मंडळाचं नाव जे काय तर ते नाव नॉर्मल लेवलला टाईप केलं. आपला चांगलाच युनिक ट्रॅडिशनल थीमचा फॉन्ट घ्या आणि त्याला एक एक्स्ट्रा लेअर लावून आपण ह्या बॅकग्राऊंडवरचाच कलर प्युअर उचलून, म्हणजे एक एम्प्टी लेअर घेतली आणि त्याच्यात क्लिप केलं आहे आपल्या टेक्स्टला आणि ब्रश मारला आहे आणि फक्त आपला जो काय इनर शॉट होतो तो लावला आणि ड्रॉप शॉट, संपला विषय. बाकी पत्ता आणि खालचा शेप मोठा, त्याला पण तसंच सेम केलं आहे शेपला पण. बाकी शेपवरच्या सगळ्या गोष्टी जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या तुम्ही तुमच्या मनाच्या स्वतःच्या ॲड करू शकताय, नो प्रॉब्लेम. नक्कीच. बाकी धन्यवाद. हा आपला सेपरेट दिला जेणेकरून तुम्ही तो कुठेही यूज करू शकाल या कारणास्तव. लेफ्ट साईडला आपल्याकडे जी काही गोष्ट राहणार आहे मंडळाकडं, तो शेप, त्या डिटेल्स आणि धन्यवाद. वरचं मंडळाचं नाव, तो जो काय बॅकग्राऊंडच्या बॅकला कलर आहे तर तोच आपण आपल्या टेक्स्टला घेतला आहे. आपला पत्ता, त्यानंतर मधली आपली डॉटेडवाली जी काही कटिंग होणार आहे तर ती रेश म्हणू शकताय किंवा डॉट्स म्हणू शकताय. आणि आपला तोरणाचा भाग, फ्लॉवर तोरण म्हणू शकता याला. लेफ्ट अँड राईट साईडला दोन्ही साईडला टाकलं आहे, कारण का दोन्ही गोष्टी एक आपल्याकडे एक त्यांच्याकडे जाणार आहे त्यामुळं. आणि जरा काय आपलं जे काही एलिमेंट्स आहेत, डॉटेड एलिमेंट्स असतील किंवा शेप एलिमेंट, बॅनर एलिमेंट, ते आपण टाकलेले आहेत. ही आपली झाली पहिली डिझाईन. चला आता दुसरी बघूयात. दुसरी आपल्या कटआउट थीमची, याला पण आपल्याला A4 साईज घ्यावी लागेल 100%. फाईल न्यू, आता रिसेंटला इथं आहे अवेलेबल. फक्त इथं साईज घेतल्यानंतर इंचेसला जायचं आणि इथं रिझोल्युशन फक्त 300 टाकायचं, एवढं लक्षात ठेवा. या एक एक गोष्टी आता आपण ॲड करूयात. पहिला बाप्पाच्या बॅकला येणार आणि ही कटआउट थीमची गोष्ट. आता कटआउट थीमची गोष्ट कशी द्यायची असते प्रिंटला ते पण दाखवतो. ही करताना साईज घ्यायची आणि PNG फॉर्मॅटमध्ये करायची आहे तयार, रेडी, एवढं लक्षात ठेवा. वरच्या मंडळाचं नाव, बाकी पत्ता, इकडचे डिटेल्स जे काय आपल्या इथे पावती नंबर, दिनांक, नाव, आणि जर आपण काही गोष्टी एक्स्ट्रा ॲड केल्यात त्या तुम्ही त्या आडव्याला पण ॲड करा. कोणतं? यांच्याकडून सार्वजनिक गणेशोत्सव 2026 करता वर्गणी देणगी. फक्त इथं जागा असेल तर करा. बाकी बाप्पाच्या बॅगचा एक शेप असा बाप्पावर फोकस येण्यासाठी. बाप्पा आपला छान असा PNG इमेज, वर जर आपली डॉटेड PNG लाईनची. त्यानंतर खालचा आपला शेप कटआउट थीममध्ये येणार आहे, हा PNG जाणार आहे. प्रॉपर इथनं पुढच्या पार्टीकडे PNG जाणार. खालची जी काही गोष्ट आहे की नाही ती PNG जाणार, वरची आपल्याकडे राहणार गोष्ट आहे तर ती. शेपवरचे डिटेल्स गोष्टी, आपलं मंडळाचं नाव तिकडे जाणार आहे, पुढच्या पार्टीकडे जाणार आहे, त्यामुळे आपल्या मंडळाचं नाव आणि डिटेल्स आपल्या. तर या टाईपमध्ये आपण केलं आहे. इथनं जो काही खालचा भाग आहे हा वाला, आणि देताना कसं द्यायचा प्रिंटला, बॅकग्राऊंड ऑफ करून द्यायचं, PNG सेव्ह करून द्यायचं. एक्सपोर्ट PNG केला किंवा एक्सपोर्ट ॲज न तुम्ही PNG केला. बॅकग्राऊंड फक्त ऑफ करायचं आहे आणि फॉर्मॅट आपला PNG. डॉटेड पिक्सल थीममध्ये दिसलं पाहिजे, तेव्हा हे प्रिंटला चांगल्या प्रकारे कटआउटला होणार आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा भाग आता नॉर्मल आपला जो काही A4 आहे तो पण बेस्टवाला डिझाईनचा भाग आहे, ट्राय करूया त्या. तर आपला तिसरा भाग आहे हा नॉर्मल विदाऊट एक प्रकारे म्हणजे म्हणू शकताय कुठले PNG भाग नाही. पहिली तर गोष्ट म्हणजे बॅकग्राऊंड आपलं चांगल्या प्रकारचं सुंदर असं. त्यानंतर त्याच्या पुढचा भाग आहे आपला तो म्हणजे लाईन एक घेतली आपण मध्ये. त्यानंतर वरचा आपला पट्टीचा भाग, जरा आपलं कलर बघा, जरा आपण मिक्सिंग थीमचंच बॅकग्राऊंड तयार केले. डार्क थीम ठेवली आपण यावेळेला. नक्कीच तुम्हाला कोणती थीम आवडते, डार्क आवडते की लाईट आवडते ते नक्कीच कळवा.
त्यानुसार आणि ट्युटोरियल पुढचं आणत जाऊ. सिनेमॅटिक तर सिनेमॅटिक ते पण ट्राय करूया. सिनेमॅटिकमध्ये पण डार्क आणि लाईट असतो प्रकार, त्यामुळे कोणती थीम आवडत्या नक्की. सोशल मीडियाला तर डार्क बेस्ट दिसते, पण प्रिंट मीडियाला जरा व्हाईट एकदम बेस्ट दिसते, असं माझं तरी पर्सनली मत. याचं कारण मी सविस्तर सांगतो तुम्हाला, की परत कधी तर आपल्याला वेळ भेटला ना की त्यावर सविस्तर आपण ट्युटोरियल बनवूयात. हा एकदम सिंपल फॉर्मॅट ठेवला बघा. व्हाईट पट्टीमध्ये आपला जो काही डिटेल आहे आणि एकदम अतिशय उठावदार दिसतो. यामध्ये या पट्टीला पण अजिबात कुठल्याही प्रकारे टेक्स्चर बिक्चर किंवा काही ब्रश बिश मारला नाही. एकदम सिम्पल बट स्वीट बेस्ट आहे. हा खालच्या पट्टीला मारला आहे. ही पट्टी इथनं खाली पुढच्या पार्टीकडे जाणार आहे. बाकी वरचा भाग आपल्याकडे राहणार आहे. इथनं डॉटेड भाग आपला ॲड होणार आहे. डॉटेड म्हणजे कटिंग. त्याच्यावरचे डिटेल्स आपल्या त्या शेपवरच्या, आणि त्यानंतर मग बाप्पाचा भाग आपण राईट साईडला कोपऱ्यात ॲड केला आहे. वर ठेवा खाली ठेवा तुमच्या इच्छेनुसार. जरा परफेक्ट खाली सगळे ॲड व्हाल तर जरा आपण इथं काहीतरी युनिक केलं आहे, म्हणजे जरा स्ट्रोक PNG लावल्या. स्ट्रोक फिल झिरोवाली PNG यावर पण तुटेल लावण्यात आपण. सोपं आहे ते काम. आता भरपूर 3 आपल्या पेज दाखवायचे होते, त्यामुळं नक्कीच याला आता मी तुम्हाला दाखवतो 2 मिनिटात कसं करायचं आहे. ही आपली टेक्स्टवाली इमेज, याला इफेक्ट स्ट्रोक लावायचा. इथं स्ट्रोक इनसाईड लावायचं 3-4%, नॉर्मल, ब्लेंड मोड आणि त्यानंतर ऑपेसिटी 100, फिल कलर ओके. आणि फक्त इथं फिल कमी केला का नाही, फिल कमी केला म्हणजे 0 केला याचा फक्त, तर आपलं ट्रान्सपरंट होते ते. एवढाच विषय, बाकी काय नाही विषय. ओके, आय होप कळालं असेल तुम्हाला. बाकी कन्वर्ट स्मॉड ऑब्जेक्ट करा आणि जरा ब्लेंड मोड 3 चेंज करा. अजून तुम्हाला कोणता आवडतो ते बघा, बेस्ट दिसेल. आपल्या डिटेलचा काही खालच्या गोष्टीचा भाग आहे. काही आपल्या मध्ये शेप्स आपण ॲड केल्यात, त्याचा ब्लेंड मोड चेंज, कलर डॉज बिलो डॉज केला की अजून बेटर आणि बेस्ट दिसेल. जरा अगस फील कमी करा, मिक्सिंग होईल चांगल्या प्रकारे. आणि आपला तोरणाचा भाग जरा आपण ॲड केला आहे वरचा. आणि मग जरा मधल्या डॉटचा भाग जो आपला कटिंग होणार आहे, मी बोललो आहे तुम्हाला. अशा प्रकारे खालचा भाग जो काय तर तो पुढच्या पावती करण्याच्याकडे जाणार. वरचा भाग आपल्या मंडाच्या पावती बुकमध्ये राहणार आहे. लक्षात ठेवा, आडवं करा उभं करा त्या थीममध्येच त्या टाईपमध्येच. तर तिन्ही गोष्टी नक्कीच बघू शकता. या आडवी, ही आपली उभी PNG कटआउट थीमवाली, आणि आपली कंप्लीट संपूर्ण A4 साईज भरलेली. कशा वाटल्या तिन्ही डिझाईन नक्कीच कळवा. बाकी कोणतं ट्युटोरियल नेक्स्ट पाहिजे नक्कीच. आषाढी वारी, परत गणपती बाप्पांशी रिलेटेड, दहीहंडीशी रिलेटेड भरपूर काही गोष्टी आहेत. ट्राय करा, फक्त कमेंट करा. ज्याला मार्केटला भरपूर क्रेज आहे, तुम्हाला वाटते की भरपूर चांगल्या प्रकारे ढीक प्रेम मिळेल, नक्कीच कमेंट करा. बाकी क्लासचा विचार करा. वर तुम्हाला नंबर दिसायला लवकरात लवकर सीट बुक करून टाका, कारण का लास्टला सीट्स एक्स्ट्रा राहत नाहीत. त्यामुळं भरपूर ढीक प्रेम देतात, त्यासाठी धन्यवाद. बाकी भेटवलो करतो आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तोर बाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. ढीक प्रेम. बाय. धन्यवाद.